पुण्याचा मराठमोळा क्रिकेटर केदार जाधवनं आपल्या घरच्या मैदानावर शतक झळकावलं आणि भारताच्या विजयात एक निर्णायक भूमिका बजावली। केदारच्या या मॅच विनिंग खेळीनंतर त्याच्या कोथरूडमधल्या घरी आनंदोत्सव साजरा झाला। आमचा प्रतिनिधी मिकी घईनं केदारची बहीण चारुशीला पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे। केदारनं त्याच्या बॅटिंगनं आज भारताला विजय मिळवून दिला आणि सगळ्यांनाच खूप आनंद झाला। हीच खेळी पाहण्यासाठी त्याचे आई वडील, त्याची बायको आणि एक लहान मुलगी पुण्यातील दहुंचे स्टेडियममध्ये त्या ठिकाणी होते। त्यांनी पूर्ण मॅच त्या ठिकाणी लाईव्ह पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याची जी सख्खी बहीण आहे, मोठी बहीण आहे आणि त्याचे बाच्ची त्याच्या राहत्या घरी कोथरूड या ठिकाणी त्याने टीव्हीवर घरीच पूर्ण मॅच पाहिलेली आहे। खूप आनंद आहे। भारताने पूर्ण जिंकलेला आहे, मॅच जिंकलेली आहे आणि त्यामध्ये खूप मोठा वाटा म्हणजे केदारचा आहे। त्याची बहीण आपल्या बरोबर आहे। आजपर्यंत केदारला ज्या ज्या संधी मिळाल्या तर त्या संधीमध्ये त्यानं नेहमी सोनं करून दाखवण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्याही अशी म्हणजे तुम्ही मागचा न्यूझीलंडचा दौरा घ्या, त्यावेळी पण त्यानं मला आठवते ते वाक्य, ही हॅज मेड नो सिंगल मिस्टेक, असं ते कॉमेंटेटर म्हणले होते की ही जी तेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा। तर मला वाटतं की केदार इज ग्रॅबिंग द अपॉर्च्युनिटीज विथ बोथ द हँड्स। घरी येणार आहे तो काय त्याच्यासाठी गिफ्ट तुम्ही घेतले? गिफ्ट तुम्ही दाखवलंय आम्हाला, पण गिफ्टच्या आतमध्ये काय होतं ते दाखवलं। हा एक असा गणपती घेतला होता की जो सगळ्या कला आणि विद्येचा देवता आहे। तर मला असं वाटलं की हा गणपती देव म्हणजे मी त्याला एक नवीन सुरुवात आहे ह्याची, तर त्याला मी हा गणपती गिफ्ट करावा असं मी ठरवलं होतं याच्यात। हो, म्हणजे बरंच। त्याचबरोबर तिळगुळ, म्हणजे आताच मकर संक्रांत झाली, संक्रांतीला तुम्ही त्याला भेटला, काय झालं त्याच्याशी बोलणं? हो, केदार आला होता काल घरी आणि खास तिळगुळ देण्याच्या ह्याच्यासाठी आला होता तो। आम्ही इथे काल भेटलो होतो सगळेजण म्हणजे, आणि त्याच्यातून एक मला गोष्ट कळाली की जाणवलं की आपण सगळेजण खूप एन्जॉय करतो हे डेली खाणं वगैरे, पण केदारनं मात्र खरोखरच सगळ्यांना तिळगुळ दिले, पण त्यानं मात्र मला वाटतं की तिळा एवढाच त्यानं गोड खाल्ला असेल त्याच्यात। तर त्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की तो त्याच्या फिटनेसबद्दल किती कॉन्शियस आहे। आणि हे मी त्याला बऱ्याच वेळा, आणि मी माझं जरा कुकिंगमध्ये जास्ती इंटरेस्ट आहे, तर मी त्याला नेहमी आग्रह करत असते हे खा ते खा। तर तो म्हणतो मी रिटायर झाल्याच्या नंतर मी तुझ्याकडे खूप खायला येईल, पण आता मला हे खायला घालू नकोस, कारण आता मला माझ्या फिटनेसवरती लक्ष द्यायचं। तुम्ही केदारचा एक म्हणजे त्याच्या गुरूंचा, पाटीलजींचा एक फोटो देखील दाखवला, त्याच्यावर काय लिहिलं ते त्याच्याबद्दल थोडंसं सांगशाल आम्हाला? हा, हिज हिटिंग वॉज ट्रिमेंडस अँड आय हॅड नेव्हर हिट दॅट बिग सक्सेस इन माय एंटायर करिअर, असं संदीप पाटीलजी म्हणतात त्याच्याबद्दल। संदीप पाटीलजींनी कधी दिलं हे आणि म्हणजे आठवणी काय? आता हे तो जास्ती सांगू शकेल, पण मी हा फोटो इथे नेहमी बघत आली आईकडे, जेव्हा जेव्हा आले तेव्हा हा फोटो इथे समोरच होता आणि मे बी हे त्याचं इन्स्पिरेशन असेल की याच्याकडे बघून पुढे खेळत राहणं। केदारचे आई वडील तिथे स्टेडियममध्ये म्हणजे तुमच्या देखील त्यांच्याशी बोलणं झालं, किती एक्साइटेड आहेत ते? हो, आम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एका सामान्य कुटुंबातून आम्ही वाढलेलो आहोत आणि याच्यामध्ये आई वडिलांचा खूप महत्वाचा भाग आहे। म्हणजे आईनं आम्हाला कधी कुठल्याही कष्टामध्ये कमी पडायचं नाही हा मंत्र दिला की 100% द्यायचं, ज्याच्यात जेवढं शक्य आहे तेवढं, आणि जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, हा मंत्र दिला। तर या ठिकाणी केदारची बहीण आणि त्याचे बाच्ची देखील आहेत, खूप खुश आहेत, सगळीकडे आनंद आहेत। वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम असं देखील या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात जात आहे। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।